चिडवतात, म्हणतात मला बाबाच नाहीत. शहाण्या मुलांनी वेड्या मुलाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसतं राजू. सगळ्यांना बाबा आहे, मलाच नाहीत. खूप खूप मोठे आहेत तुझे वडील. केवढा तरी मोठा त्यांचा बंगला आहे, गाडी आहे. काही नको लाडी गोडी, आधी माझ्या बाबांचा फोटो दाखव बघू, म्हणजे शाळेतल्या मुलांची कशी फटफटीत होईल. धुंद एकांत हा प्रीत आकारणी सहज मी छेडता तार झंकारली. धुंद एकांत हा. दाखव ना फोटो. फोटो नाहीये राजू, पण मी त्यांना लिहिते हा की ताबडतोब फोटो पाठवून द्यायला. ताऱ्याने फोटो पाठवायला सांग, म्हणजे लवकर मिळेल. सांगेन ही. जीवन गगन मी पाखरू स्वच्छंद लागे संचरू. झेपावते आसावते त्याला कसे आवरू. जीवन गगन मी पाखरू. आणि बरं का, बाबांना म्हणावं की पालक दिनाला यायलाच हवं. सगळे मुलांचे आई वडील येणार आहेत, नाही आला तर कट्टी फू करीन, कधी कधी बोलणार नाही. तुम्ही सगळी माणसं वाईटात, तू बाबा सुद्धा. मला कबूल करून सुद्धा आलं नसते. बाबा आले नाही राजू. का नाही आले? जा आत्ताच आत्ता घेऊन ये त्यांना. तुमच्या मिस्टरांचा फोटो वाटतं. छानच आहे तुमचे मिस्टर. कुणाची दृष्ट लागू नये म्हणून इतके दिवस लपवून ठेवला वाटतं हा फोटो. ही छबी तुझ्या वडिलांची वाटतो. पण मी म्हणतो हा फोटो तुझ्या वडिलांचा कशावर? तर बाबा आले की कळेल तुम्हाला. बाबा बाबा घरी काय आलं? आई वाट पाहतीये. काय का तुला? तुमच्या पतिराजांना घेऊन आलोय खास सिंगापूरहून. जरा हसा हसा. हो हसू मोठ्यांदा. अरे आता कसं आमचा राजू कारसला